सरकारकडून राज्य कुपोषण मुक्त करण्याचा दावा केला जातोय, मात्र कुपोषित बालकांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। गेल्या 5 महिन्यात जव्हार आणि मोखाड्यामध्ये 77 बालकांचा मृत्यू झालाय। ठाणे जिल्हा कुपोषणाच्या विळख्यात। जव्हार आणि मोखाड्यात कुपोषणाचं थैमान। कुपोषित बालकांच्या मृत्यूत वाढ। गेल्या 5 महिन्यात 77 बालकांचा मृत्यू। सरकारी योजना कागदावरच। आदिवासी पाड्यांकडे सरकारचं दुर्लक्ष। कुपोषण कापतंय महाराष्ट्राचं नाक। कधी होणार महाराष्ट्र कुपोषण मुक्त? ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेली जव्हार आणि मोखाडा ही गावं। ठाण्यामध्ये एकीकडे झगमगाट आणि मोठमोठे टॉवर, तर जव्हार आणि मोखाड्यामधल्या आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषणानं एक प्रकारे उदासीनता आणली आहे। मात्र प्रशासनाकडून प्रत्येक वेळी कुपोषणाची बातमी वाचून फक्त हळहळ व्यक्त केली जाते। ठाणे जिल्ह्यातलं जव्हार आणि मोखाडा ही गावं कुपोषणानं या भागात आधीपासूनच शिरकाव केलाय। मात्र कुपोषणामुळे गेल्या काही दिवसांपासून बालकांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। जव्हार आणि मोखाडा तालुक्यात कुपोषणामुळे गेल्या 5 महिन्यात 77 बालकांचा मृत्यू झाला। ही आकडेवारी खुद्द शासनाकडूनच देण्यात आली आहे। जव्हार तालुक्यात 39 तर मोखाडा तालुक्यात 38 बालकं दगावली आहेत। माझ्याकडे जव्हार 2चा चार्ज आहे। पण मी येत्या हे 5 महिन्यात किती मुलांचा मृत्यू झालाय कुपोषणामुळे? आणि आमच्या 0 ते 1 चे 16 आणि 1 ते 3 चे 3, 1 ते 6 चे 3। आमच्याकडे 0 ते 1 चे 17 बाल मृत्यू झालेत आणि 1 ते 6 चे 3 झाले। एकूण किती आहे? एकूण 20 आहे। शासनाद्वारे करोडो रुपयांच्या योजना राबवल्या जातात, मात्र त्या योजनांचं काय होतं हे वास्तव या महिला बालकल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार समोर येतंय। विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वी राज्यपालांनी या भागाचा दौरा केला होता। इथली पाहणी करून कुपोषणाचा समूळ नाश करण्यासाठी सरकारला सांगितलं होतं। मात्र कुपोषण समूळ दूर करणं तर सोडाच, उलट 77 कुपोषित बालकांचा मृत्यू झालाय। जव्हार मोखाडा हे आदिवासी परिसर म्हणून ओळखले जातात, मात्र आदिवासी पाड्यांमध्ये सरकार फक्त मतांसाठीच पाहत असल्याचं इथल्या पंचायत समितीच्या सभापतींचं म्हणणं आहे। मी सभापती या नात्याने गेल्या कुपोषणावर गेल्या 20-25 वर्षापासून काम करतोय आणि आमची संघटनेने सुद्धा अतिशय चांगलं काम केलं होतं। परंतु मध्यंतरी काय झालं, सगळ्यांना सत्तेची चव लागल्यामुळे आणि कुपोषणाने बालकं दगावणे हा एक चेष्टेचा विषय झालाय हो। कारण कुपोषणाने बालकं दगावले म्हणजे मतं वाढतात, मंत्री येतात, विरोधी पक्ष नेते येतात, आमच्या पक्षाचे नेते येतात, सर्व येतात। ते मुंबईमध्ये दाखवलं जातं, संपूर्ण मीडियावर दाखवलं जातं। खऱ्या अर्थाने मीडिया सुद्धा फक्त कुपोषण ज्यावेळेस वाढतं त्याच मीडिया लक्ष देते। गेल्या 5 महिन्यात 77 बालकांचा मृत्यू ही गंभीर बाब आहे, मात्र प्रशासन याबाबत अजिबात गंभीर नसल्याचं दिसून येतंय। शशिकांत कासार, TV9 जव्हार। श्रीमंतांच्या यादीमध्ये भारतीयांची नावं आली की आपली छाती गर्वानं फुगते। एकीकडे हजारो टन अन्न वाया जातं आणि दुसरीकडे जव्हार मोखाडा या भागामध्ये कुपोषणानं मुलं मरतायत। पुरोगामी महाराष्ट्राला अक्षरशः लाजेनं मान खाली घालावी अशी ही घटना खरं तर ह्युमन राईट्स कमिशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हाजी शेख आणि बालहक्क विषयक अभ्यासक शैलेंद्र कांबळे या चर्चेमध्ये जोडली जात आहेत। शेख सर, पुन्हा तुमच्याकडे येते मी। इथे आपण पाहिलं जव्हार आणि मोखाडा या भागामध्ये 77 बालकांचा कुपोषणानं मृत्यू झाला। खरं तर कुपोषण नष्ट करण्यासाठी, यातून मुक्तता करण्यासाठी एकूणच राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून अनेक योजना आणण्यात आल्या, अनेक योजना पोहोचवल्याचा दावा करण्यात आला। मग या सगळ्या योजना गेल्या कुठे?
ॲक्च्युली जे महाराष्ट्र शासन जे आहे आपलं, यांनी काही भरपूर योजना दिलेल्या आहेत, पण आपले जे राजकीय पक्ष किंवा राजकीय जे नेते आहे आमचे, हे लोक जे आहेत ते संपूर्ण तिथे घेऊन जात नाही. संपूर्ण योजना ते जनतेला पोहोचत नाहीत आणि इथं हे सगळं हे खाऊन बसतात इकडे. आमचं स्पष्ट हे आमचं बोलणं आहे. शैलेंद्रजी, थोडंसं तुमच्याकडे येते. चांगलं आरोग्य, चांगलं जीवन हा या प्रत्येक मुलाचा हक्क आहे, मात्र हा हक्क या मुलांपर्यंत पोहोचत नाहीये. आता जसं म्हटलं की योजना आहेत, भरपूर योजना आहेत, मात्र या सगळ्या योजना कागदावर आहेत. या पोहोचतात की नाही, या मुलांना अन्न मिळतं की नाही, हे बघण्यासाठी आपल्याकडे कुठली योजना नाहीये. आता तुम्ही सुरुवात केली की उद्योगपतीच्या यादीमध्ये महाराष्ट्रातला क्रमांक 1 आहे. म्हणजे मोठा उद्योगपती महाराष्ट्रातून आहे, मुंबईमधून आहे आणि ते किती तुमचं संसाधनाची लूट करतायत हे जगाला माहिती आहे आणि देशालाही माहिती आहे. आता अन्न सुरक्षा विधेयक 1 तारखेपासून लागू केलं आणि ह्या सगळ्या भागामध्ये राहणारी सगळी लोक जी आहेत ती प्रामुख्याने BPL धारक आहेत आणि यांना अन्न वेळेवर पोचवणं किंवा त्यांना अन्न मिळणं आणि त्यातून त्यांचं व्यवस्थित संवर्धन होणं, त्यांचं आरोग्य फलदायक होणं, ह्याकडे जे काही लक्ष असलं पाहिजे. कारण हे दुर्गम भागात राहणारे आदिवासी आहेत आणि त्या आदिवासींची अवस्था ज्या पद्धतीने आज तुमच्या स्क्रीनवर दिसते, त्यांची मुलांची जी काय कुपोषणाची स्थिती आपल्याला दिसते, त्याच्यामध्ये 77 बालकं जी आता पुन्हा याच्यामध्ये दगावलेली आहेत. म्हणजेच की शासन इतकं निर्ढावलेलं आहे की त्याला काही पडलेलं नाही आणि त्याला फक्त राजकारण करायचं आहे. ते आपण सत्तेत कसं यावं आणि त्यातून त्या सत्तेमध्ये येणारे जे मंत्री आहेत ते कसे भ्रष्टाचार करून गडगंज होतील हेच पाहण्याचं काम यांचं आहे. आणि ह्या संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 जिल्हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत आणि ह्या महाराष्ट्रातल्या 16-17 जिल्ह्यामधल्या आदिवासींची जर अवस्था तुम्ही बघितली, मेळघाटापासून ते तिकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या सगळ्या भागामध्ये की भयानक भयावह अवस्था आहे की जंगलामध्ये राहणारा आदिवासी त्याच्यापर्यंत कुठल्याही आरोग्याच्या सोयी म्हणजे पोचत नाहीत. तिथे डॉक्टर्स असले पाहिजेत त्या सगळ्या लोकांचं आरोग्याची देखभाल करण्यासाठी. तिकडे पण भयानक परिस्थिती आहे. म्हणजे डॉक्टर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकतात, ते शिक्षण घेतात, आता ते घेतल्याच्या नंतर जे शासनाची मेडिकल कॉलेज आहेत त्यांना कंपल्शन लावून अशा ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली पाहिजे. आणि विशेष करून ह्या भागातल्या विशेष करून आदिवासी जे समाजाची लोक आहेत ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊन तिथे आरोग्याचं संवर्धन कसं होईल, तिथल्या जी मुलं आहेत, जी जन्माला येणारी मुलं आहेत, त्यांना सगळं सकस धान्य, सकस अन्न कसं मिळेल आणि ते आरोग्यदायी कसं होईल ह्याचा जो काय आराखडा आणि त्याचं नियोजन शासनाने करायला पाहिजे. त्याच्यामध्ये फार तफावत आहे. नियोजन झालेलं नाहीये. थोडंसं हाजी शेख तुमच्याकडे येते मी पुन्हा एकदा. या ठिकाणी आपण पाहिलं तर शासनाच्या योजना आहेत मात्र त्या पोहोचत नाहीयेत. मात्र कुपोषणाच्या या मुद्द्यावर, गंभीर अशा या मुद्द्यावर शासन अजिबातच गांभीर्यानं पाहत नाही, गंभीर नाही असंच म्हणायचं का? होय, हे बरोबर आहे तुमचं जे बोलणं आहे. शासन जे आहे ना आमचं गांभीर्यानं पाहत नाही, शासनाचं लक्षच नाही आहे ह्या भागाकडे. आमचे जे राजकीय जे आमचे नेते किंवा राजकीय आमचे पक्ष आहेत ते फक्त आपल्या एक सिटीमध्ये किंवा एका मोठ्या शहरामध्येच हे लोक आपलं काहीतरी दाखवून लोकांना एक त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्या ठिकाणी आम्ही काही जागेवर आमची टीम जात असते, वाडा, जव्हार या साईडला, मनोर वगैरे, त्या ठिकाणी मुलांना जेवण्याचं सोय नाही आहे. त्यांच्या मुलांना पण नाही आणि त्यांच्या आई वडिलांना पण नाही आहे. त्यांना एवढंच की जेवणाचं तर सोडून द्या, त्यांना कपडे सुद्धा त्यांना अवेलेबल नाहीत तिकडे त्या जागेवर. तर प्रशासनाने ह्याला लक्ष देऊन त्याला गांभीर्याने त्याला विचार करून त्यांना भेटायला पाहिजे. त्यांचं जेवण वगैरे आहे, कपडे वगैरे आहेत. हजारो टन अनाज जे आपलं जे असतो धान्य ते बघतायत आम्ही बहुतेक जाग्यावर की ते गोडाऊनमध्ये पडून ते सडून जातो. तरी पण हे लोक बघत नाहीत. पण फक्त ह्यांना जसं की आमचे मित्र ह्यांनी सांगितले की फक्त हे लोक आपण एक राजकारणामध्ये येण्यासाठीच त्यांचा प्रयत्न चालू आहे. ही गोष्ट खरी आहे की त्यांचं फक्त राजकारणामध्ये येऊन त्यांना आपलं एक स्वतःचं नाव आणि स्वतःचं एक काहीतरी
निर्माण करायचं आहे, नक्कीच. या हिशोबाने ते हे करत आहेत. शैलेंद्रजी, थोडंसं तुमच्याकडे येते. आपण पाहिलं तर योजना पोहोचत नाहीत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मात्र शासनाकडून त्या योजना दिल्या जातात. मग यासाठी अधिकारी वर्ग कारणीभूत आहे का? निश्चितच. कारण आता मी तुम्हाला सांगितलं ना की 1 फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्राने मोठमोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट दिल्या, वर्तमानपत्रात दिल्या, टीव्हीमध्ये दिल्या, सगळीकडे दिल्या. आता जर तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये गेलात, मी तुम्हाला वसई तालुक्यामधलं सांगतो की वसई तालुक्यामध्ये जवळजवळ 53,000 BPL धारक आहेत, कार्डधारक, आणि 1,15,000 हे केसरी धारक कार्डधारक आहेत आणि अंत्योदय 5,000च्या आसपास आहे. आता ह्या लाभार्थींची यादी आणखीनही त्यांनी प्रिपेअर केलेली नाही, विचार करा. आणि जर ती प्रिपेअर केली नसेल तर तुम्हाला मी सांगतो की ह्या लोकांना जे काय आपल्यासाठी जो काय एवढा लढा करून डाव्या पक्षांनी हा संपूर्ण जो अन्न सुरक्षा विधेयकासाठी एवढी मोठी चळवळ याच्यामध्ये उभी केली, त्या अन्न सुरक्षेचा त्यांना फायदा आज मिळतोय का? आणि तो मिळत नसल्यामुळे, ते अधिकारी त्या पद्धतीचं काम करत नसल्यामुळे, आता अधिकारी जबाबदार आहेत एक हा भाग आहे, परंतु हे उदारवादी खाजगीकरणाचे जे धोरण आहे याच्यामुळे त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग पण नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यावर कामाचा भार येतो आणि त्या ज्या प्रत्यक्ष योजना ज्या आहेत त्या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ह्याच्यामध्ये फार मोठी ही आहे, दरी आहे. आणि त्या दरीमुळेच खरं म्हणजे हे धान्य किंवा त्यांना जे कुपोषणाच्या सगळ्या ज्या सुखसोयी म्हणजे मिळाल्या पाहिजे सगळ्या सकस आहारासाठी, ते मिळत नाही. आणि म्हणून जी योजना फक्त कागदावर राहते ती प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये पण आहे. आणि म्हणून मग त्याच्यातून भ्रष्टाचाराला गती मिळते. आणि मग भ्रष्टाचार, जे हे सगळं धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, या योजना औषध उपचार त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, तो पोहोचतच नसल्यामुळे, त्यांना माहीतच नसल्यामुळे, आणि त्यांच्या जे आदिवासी बांधव आहेत त्या बिचारांना नोकरीचा पण भयानक तुटवडा असल्यामुळे, त्यांना काम नसल्यामुळे, मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ते खरेदी करण्याची जी क्षमता आहे ती नसल्यामुळे आणखीन मग हे संकट त्यांच्यावर ओढवतं. आणि सगळ्या योजना असून त्या प्रत्यक्षात जर जमिनीवर उतरत नसेल आणि जर शासनाच्या कर्मचारी अधिकारी तिथपर्यंत घेऊन जाणार नसतील तर मग हे प्रकरण वाढतच जाणार, हे कमी होणार नाहीत. कारण ह्याच्यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचे भयानक प्रकार झालेले आहेत, त्याच्या विरोधात संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे. आणि आता पुन्हा देखील अशा पद्धतीचं हे वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते फार म्हणजे लांछनास्पद आहे. ते खरं म्हणजे ते दूर झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ते दूर होणार नाही तोपर्यंत हा जो आदिवासी समाजातला जो समाज आहे तो खऱ्या अर्थी त्याचं सशक्तीकरण आणि तो वरती उठणार नाही, ही काळ्या दगडावरची रेष. शैलेंद्रजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. मात्र आजच्याच औरंगाबादच्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मनरेगा आणि अन्न सुरक्षा विधेयकामुळे गरिबांचं जीवनमान उंचावलं असा दावा केला होता. मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये जव्हार आणि मोखाड्यासारख्या भागामध्ये 77 बालकांचा कुपोषणानं मृत्यू होतं. हे एक विदारक चित्र सरकारच्या समोर सुद्धा आहे. वेळ झाली आहे एका ब्रेकची. ऐका, हे किसून द्या ना. राजा, ही जरा कोथिंबीर साफ करून दे. हा काय, आमच्या यांना घरी जाऊन पनीर टिक्का मसाला खायचाय. स्वयंपाक झटपट विना खटपट. घेऊन या नवीन सोल वेज मसाला. आम्ही चिरला हेल्दी ऑलिव्ह ऑइल मध्ये, भाजला ड्राय मसाला घालून. आता स्वयंपाक करा 15 मिनिटांमध्ये. सोल इन्स्टंट वेज मसाला, लवकरही हेल्दीही. चलो भिवंडी. माननीय राहुलजी गांधी यांची जाहीर सभा 6 मार्च दुपारी 1 वाजता सोनाले गाव, भिवंडी बायपास, भिवंडी. ठाणे जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा परिसराला कुपोषणानं एक प्रकारे विळखाच घातलाय. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून बालरोग तज्ज्ञांची मागणी या ठिकाणी होते. मात्र अजूनही या ठिकाणी साधा बालरोग तज्ज्ञ सुद्धा मिळालेला नाहीये. जव्हार आणि मोखाड परिसरात 99% आदिवासी लोक राहतात.
या परिसरात रोजगाराचं कुठलंही साधन नाहीये, त्यामुळे इथले नागरिक रोजगारासाठी गावाबाहेर जातात. त्यामुळे साहजिकच लहान मुलांकडे दुर्लक्ष होत चाललंय. ह्या भागातून बरंच काही असं काही कारणही आहे की वयाप्रमाणे लग्न नाही होत असं निदर्शनास आलं. मुलीचं वय कमी असेल किंवा मुलाचं वय वयाने कमी असेल, ह्या पद्धतीने काही लग्न झालेलं आहे असंही निदर्शनास आलं. आणि त्याच्यामुळे मुलांना जन्मातच मूल हे वयाने म्हणजे कुपोषित पद्धतीने येतं. इथल्या शाळांमध्ये आपल्याला कुपोषणाची कारणं सांगणारी फलकं दिसतील, मात्र या ठिकाणी कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे. जव्हार विभाग 1 मध्ये 0 ते 1 वयोगटातील 16 तर 1 ते 6 वयोगटातील 3 बालकांचा मृत्यू झालाय. जव्हार विभाग 2 मध्ये 0 ते 1 वयोगटातील 17 तर 1 ते 6 वयोगटातील 3 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय. कुपोषणाचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना दिला जाणारा आहार. इथल्या शाळांमध्ये मिड डे मील मध्ये मिळणारा आहारही निकृष्ट दर्जाचा असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बालरोग तज्ज्ञांची मागणी होतीये, मात्र अजूनही जव्हार आणि मोखाड्यामध्ये बालरोग तज्ज्ञ नाहीये. सरकारचा जो पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. ती गुरं पण खात नाही आणि कुत्रे पण खात नाही, असा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार आमच्या आदिवासी मुलांना दिला जातो. मी अगदी जबाबदारीने बोलतो की शिवसेना पक्ष असो, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, हे सगळे मंत्री संत्री फक्त आमच्या टाळूवरचं लोणी खातात. आज साध्या आमच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाही, बालरोग तज्ज्ञ गेल्या 4-5 वर्षापासून बालरोग तज्ज्ञ नाही. हा डॉक्टर कधी बनणार आहेत? जेव्हा हजारो बालकं मरतील त्यावेळेस हा डॉक्टर देणार आहेत का? कुपोषणाचं प्रमाण एवढं वाढलंय की दिवसाला 2 ते 3 बालकं हॉस्पिटलमध्ये भरती होतात. कुटी रुग्णालय जव्हार येथे सरासरी महिन्याला तरी एक 10-15 मुलं तरी असतातच आणि रोजची 2-3 मुलं असतातच. जशी रेफर करतात PHC वरून त्याप्रमाणे आपण ॲडमिट करतो त्यांना, जी आजारी असतात त्यांना, आणि मग त्यांना आपण ॲडमिट ठेवून आणि त्याप्रमाणे आहार आणि ट्रीटमेंट देऊन त्यांच्यावर उपचार करतो. कुपोषण दूर व्हावं यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था काम करतात, मात्र प्रशासनाची त्यांना मदत मिळत नाहीये. त्यामुळे शासनाच्या योजना राबवताना स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. म्हणजे योजना खूप आहेत आणि शासनाची इच्छा पण असते की शेवटच्या तळागाळापर्यंत फायदा झाला पाहिजे, पण तोपर्यंत पोहोचणं त्यांना ज्या मानाने जर एखाद्या स्वयंसेवी संस्थेला जर तुम्ही सांगितलं आणि त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की रिझल्ट जास्त चांगला येईल. कुपोषणामुळे अनेक बालकांचा उमलण्याच्या वयातच मृत्यू होतोय. युवकांचा देश समजल्या जाणाऱ्या भारतातून कुपोषणाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाच्या कणखर भूमिकेची आणि आपल्या प्रत्येकाची गरज आहे. शशिकांत कासार, TV9, जव्हार. जव्हार आणि मोखाडा या भागामध्ये केवळ अन्नाची समस्या आहे असं नाहीये, तर त्या ठिकाणी आरोग्याची समस्या सुद्धा तेवढीच मोठी आहे. ज्या वेळेला एखाद्या NGO कडून, सामाजिक संस्थेकडून या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावला जातो त्यावेळेला तिकडे तपासणी होते आणि या मुलांना काहीतरी औषधं दिली जातात. मात्र सरकार का नाही कायमस्वरूपी काही योजना करत, हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. हाजी शेख, तुमच्याकडे येते मी. सरकारकडून ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठलाही बालरोग तज्ज्ञ नाहीये. आता आपण पाहिलं 4-5 वर्षापासून या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ नाहीये. जेव्हा कुपोषणासाठी योजना आखल्या जातात त्यामध्ये खरं तर बालरोग तज्ज्ञ ही प्रायोरिटीनं त्या ठिकाणी असायला हवा, मात्र त्याकडे सरकारचं लक्ष नाहीये का? तुमची गोष्ट खरी आहे. ती तिकडे काहीच नाही त्या विभागामध्ये. ते जे आपण सांगितलं ते पण नाही आहे. हॉस्पिटल तिकडे, दवाखाना पण नाही आहे, डॉक्टर पण तिकडे नाही आहेत. आणि एवढी भयंकर परिस्थिती आहे की आपण जर त्या विभागामध्ये जर कधी जाऊन बघितले तर तुम्हाला माहीत पडेल. माझ्या हिशोबाने तुम्ही गेले पण असतील त्या विभागामध्ये. त्यांना एवढी खूप परिस्थिती खराब आहे तिथले आदिवासी विभागामध्ये की त्यांना जेवण वगैरे तर नाही आहे. त्यांना जसं की आता मध्ये ऐकले होते की त्यांना रोजगार पण तिकडे नाही आहे. ते लोक 50 रुपयामध्ये दिवसभरामध्ये काम करतात आणि 50 रुपयामध्ये त्यांचे मुलं बाळं कसं ते सांभाळू शकतील? ते स्वतःचं पोट भरू शकत नाहीत ना मुलं बाळांचं त्यांनी पोट भरू शकत ते तिकडे.
नक्कीच. शैलेंद्रजी, थोडंसं तुमच्याकडे येते. आम्ही स्वतः या जव्हार मोखाडा या सगळ्या भागाचा, आदिवासी भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये नेहमीच असं दिसून आलं की काही ना काहीतरी साथीचे रोग इथे पसरलेले असतात. पोटदुखी इथल्या मुलांसाठी कायमची असते. मात्र डॉक्टर नसतात. सामाजिक संस्थांकडून जसं मी म्हटलं की मेडिकल कॅम्प लावल्यानंतर त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं लोक गोळा होतात, तिथे काहीतरी औषध मिळेल म्हणून. मात्र सरकार या ठिकाणी डॉक्टर द्यायला तयार नाहीये. आरोग्याच्या समस्येकडे सुद्धा सरकारचं लक्ष नाहीये. काय करतंय सरकार आणि सामाजिक संस्था सुद्धा? नाही, मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की आता 89 ची गोष्ट, 88 ते 89 ची गोष्ट आहे. वावर नावाचं गाव आहे जव्हारला. तुम्ही मुखाड्याला गेलात ना, की मुखाड्यावरून चालत जावं लागतं डोंगराच्या त्या पलीकडे. आणि अशीच घटना तिथे मेळघाट कुपोषणाची घटना घडली होती. आणि त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी त्या भागामध्ये काम केलेलं आहे. तेव्हा देखील असाच प्रश्न एरणीवर आम्ही आणला होता की कुपोषणाचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जे हे पाहिजेत तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे पाहिजेत, किंवा संपूर्ण आरोग्य सेवा त्या ठिकाणी असली पाहिजे त्या गावागावांमध्ये, किंवा ज्याला आपण मोबाईल व्हॅन्स म्हणतो, किंवा तिथे ज्या ॲम्ब्युलन्स पोहोचल्या पाहिजेत, किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्राथमिक उपचार केंद्र जी असली पाहिजे. त्याची अवस्था फार भयानक आहे असं दिसतं. आता काही बदल झालेला आहे. एक रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. हे सगळं बदललं असताना देखील ह्याच्याकडे जी काय हे पाहिजे, एकदम सुसज्जपणा पाहिजे, त्याच्यामध्ये फार आपल्याला हे दिसतं की जसं मी सुरुवातीला म्हणालो की डॉक्टर्स जे मेडिकलमध्ये विद्यार्थी शिकायला जातात आणि शिकल्याच्या नंतर सरकारी कॉलेजेसमध्ये शिकल्याच्या नंतर त्यांना ज्या पद्धतीने ह्या सगळ्या भागांमध्ये काम केलं पाहिजे, ते एक कंपल्शन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये राज्य सरकारची फार उदासीनता आहे. आणि ती करताना देखील त्यांना सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे डॉक्टर्सना. असं नव्हे की बाबा उचललं आणि नेऊन तिकडे टाकलं आणि त्यांना सांगायचं बाबा तुम्ही इथे 2-3 वर्ष काम करा, तर ते मन लावून सुद्धा काम करणार नाहीत. त्यांना सगळा इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे दिला पाहिजे, सगळे बाकीच्या सुविधा तिथे पुरवल्या पाहिजेत, त्यांचा सगळी व्यवस्था असली पाहिजे, जेणेकरून ते त्या ठिकाणी हे सगळे प्रकार घडणार नाहीत. याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करतील, लोकांमध्ये जागृती निर्माण करतील, लोकांना सुशिक्षित करतील, आणि त्यातून हे प्रकार जे आहेत ते घडणार नाहीत. आणि म्हणून शासनाने ह्या भागामध्ये, विशेष करून आदिवासी भागामध्ये भरपूर पॅकेजेस आहेत, भरपूर योजना आहेत, परंतु ते योजना खऱ्या अर्थी लोकांपर्यंत घेऊन जाणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना सांगणं, त्या योजनेचा लाभ कसा घेता येईल ह्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये जागृतपणा निर्माण करणं, ही शासनाचं काम आहे. परंतु शासन त्याच्याकडे करत नाहीत, कारण शासनाचं धोरणच हे सगळं खाजगीकरण, उदारीकरणाचं असल्यामुळे कर्मचारी वर्ग नाही, आणि कर्मचारी वर्ग नसेल तर तो कसा जाईल तिकडे, हा सगळा भाग आहे. आणि म्हणून हा जो सगळा जव्हार मोखाडा आणि हा सगळा जो पट्टा आहे, हा दुर्गम आदिवासी पट्टा आहे. आणि त्या दुर्गम आदिवासी पट्ट्यामध्ये विशेष लक्ष शासनाने देणं द्यायला हवं. गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमच्याकडे येणार आहे. मात्र सरकारचं खरंच अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे. कुपोषण समूळ नष्ट करायचं असेल तर नक्कीच ही इच्छाशक्ती जी आहे ती दाखवावी लागणार आहे. वेळ झाली एका ब्रेकची. झाली घोषणा निवडणुकांची. जोश चढला प्रचाराला. विकासाला हवी का मार्केटिंगची साथ? पहा खास बातमध्ये रात्री 9 वाजता. जव्हार मोखाड्यासारख्या या भागामध्ये 77 बालकांचा कुपोषणानं बळी गेलेला आहे. हा आकडा खरं तर खूपच मोठा आहे. शैलेंद्रजी, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. 77 बालकांचा मृत्यू कुपोषणानं ही काही सोपी गोष्ट नाहीये, कमी गोष्ट नाहीये. मात्र सरकार तरीही लक्ष देत नाहीये. नेमकं सरकारनं आता काय करायला हवं?
आता जसं तुम्ही सांगितलं, राहुल गांधी आज भिवंडीमध्ये जे आज किंवा उद्या आहेत आणि त्यांनी मोठा डंका पिटलेला आहे. UPA 2ने फार मोठी उपलब्धी आणि मोठं काम केलेलं आहे. त्याचं जिवंत उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे आदिवासी पट्ट्यामध्ये दिसतंय. मुंबईसारख्या ठिकाणीमध्ये मुंबईमध्ये देखील 120 पाडे आहेत आणि भांडूपसारख्या ठिकाणी, मुलुंडसारख्या ठिकाणी जिथे आदिवासी पाडे आहेत, आजही तुम्ही आरे कॉलनीमध्ये गेलात तर आजही आदिवासींची अवस्था फार भयानक आहे. आणि त्यामुळे की ह्या आदिवासींकडे किंवा त्यांच्या संपूर्ण विकासाकडे जे काही विशेष लक्ष म्हणून त्यांनी पाहिलं पाहिजे. विशेषतः ठाणे जिल्ह्यामधल्या आदिवासींची तर फार दयनीय अवस्था आहे. आणि त्यानंतर देखील जर तुम्ही अमरावतीमध्ये गेलात, मेळघाटमध्ये घेतलात, तुम्ही नंदुरबारमध्ये गेलात तर तिकडे देखील भयानक आपल्याला अवस्था याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून शासनाने ह्याला वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्या लोकांचं सशक्तीकरण कसं होईल, एम्पॉवरमेंट कसं होईल याच्याकडे एक विशेष पॅकेजच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये देखील नेते आहेत, परंतु त्या नेत्यांची काय मानसिकता आहे हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणून ते जे नेते आहेत, मग मधुकर पिचड असतील किंवा बाकीचे सगळे आदिवासी मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने हा सगळा भ्रष्टाचार वगैरे होतोय हे पण आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून ही अवस्था फार बिकट आहे. याला प्रखर चळवळीची आणि प्रखर आंदोलनाची देखील गरज आहे. आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने ह्यांचा विकासाचं दिशा पुढे ठरेल आणि त्यातून यांचा विकास दिसेल आंदोलनाच्या माध्यमातून. अजित शेख आणि शैलेंद्रजी, तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. जव्हार मोखाडा हा भाग खरं तर मुंबईपासून फारसा लांब नाहीये. या 4 तासांच्या अंतरावर असलेला हा भाग, मात्र तरी सुद्धा मुंबईमध्ये झगमगाट आणि जव्हार मोखाड्यासारख्या भागामध्ये 77 बालकांचा कुपोषणानं मृत्यू. आता तरी सरकार जागा होणार का? हे कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यासाठी काही पावलं उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. झाली घोषणा निवडणुकांची, जोश चढला प्रचाराला. विकासाला हवी का मार्केटिंगची साथ? पहा खास बातमध्ये रात्री 9 वाजता. नाचतात, गातात, धावतात, दमतात, आहो ओशीही उचलतात, ते एकमेकांना खेचतात, आम्ही त्यांची खेचतो. कधी होते त्यांची गोची, पहा गोष्ट धमाल नेत्यांची. शनिवारी सकाळी 11 वाजता आणि रात्री 9:30 वाजता. Co-sponsored by Royal Challenge Sports Drink, Game for Life. लोकसभा
विधानसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यांमध्ये मतदान. 16 मे रोजी होणार मतमोजणी. आजपासून आचारसंहिताही लागू. महाराष्ट्रात 10, 17 आणि 24 एप्रिलला 3 टप्प्यांमध्ये मतदान. पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई आणि कोकणात मतदान. राष्ट्रवादीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत कौर यांच्या अडचणी वाढल्या. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी